ज्या पद्धतीनं हे सगळं शिवार आम्ही पिंजून काढलंय, ते शिवार पिंजून काढताना खऱ्या अर्थानं आम्हाला त्या दिवशी कळालं की आपलं गाव किती सुजलाम सुफलाम आहे आणि बाकीच्या गावामध्ये आज पण विकासाची किती मोठ्या प्रमाणात गरज आहे. आम्हाला वाटत होतं किंवा आज पण आपलं गाव कुठेतरी मागासलंय, पण या कोरनूरच्या सरपंचानं मागच्या 10 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामं केलेली आहेत, मोठ्या प्रमाणात दवाखान्याची कामं केलेली आहेत. खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आपण भागामध्ये फिरतो त्या दिवशी कळतं आपल्याला की आपला भाग, आपलं गाव किती मोठ्या प्रमाणात सुजलाम सुफलाम आहे. त्या खऱ्या अर्थानं या माणसाला पंचायत समितीमध्ये पाठवून दिलं असं आपलं कर्तव्य आहे. मागचे 10 वर्ष संघर्ष करत स्वतःच्या घरावरती तोसे बदल ठेवून या माणसानं कर्जाचा डोंगर स्वतःच्या घरावरती केला. त्या माणसाला पंचायत समितीमध्ये पाठवून दिलं असं तुम्हाला आम्हा सर्वांचं नागरिकाचं कर्तव्य आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या पंचायत समितीमध्ये व्यंकयदादाला व तसेच जिल्हा परिषदच्या आपले उमेदवार सुजयताईला भरघोस मताने आपल्याला मतदान करायचंय. तुम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, आमचं राजकारण टीका टिप्पणीचं नाहीये, आमचं राजकारण कुणाचं ढवळण्याचं नाहीये, आमचं राजकारण एखाद्याच्या विद्यार्थ्याच्या हातामध्ये पेन देण्याचं राजकारण आहे, एखाद्या युवकाला उद्योगधंद्यामध्ये लावण्याचं आमचं राजकारण आहे, एखाद्या माता भगिनींना आई अडचणीच्या काळात मदत करण्याचं आमचं राजकारण आहे. या अर्थानं या सरपंचाला आपल्याला पंचायत समिती सदस्य म्हणून पाहायचं आहे. म्हणून तुम्हाला मी विनंती करतो. त्याचबरोबर गावाच्या प्रत्येक समाजाला माझी विनंती आहे, गावामध्ये 3 दिवसामध्ये खूप मोठं वादळ निर्माण होताना आम्ही पाहतोय. कोण कुणा तरी सांगतोय बाबा तुझ्या समाजामध्ये आम्ही कंपाऊंड देतो, तुमच्या याला कंपाऊंड देतो, त्याला कंपाऊंड देतो. मग तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे, येणाऱ्या 5 वर्षात ज्याच्या नेतृत्वाखाली आपण सुरक्षित राहू शकतो अशा माणसाला आपण निवडून देणं आपलं कर्तव्य आहे. पैसा आज येतो, पैसा उद्या जातो, पण जनसामान्याचा नेता हा आपल्याला कधीच भेटणार नाही. ते तुम्हाला आम्हाला कळणं गरजेचं आहे. परवा आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये प्रचार करत असताना एका माणसाने मला सांगितलं, वयोवृद्ध माणूस होता, त्या माणसाने मला सांगितलं की तुम्ही सगळ्या बाजूने भक्कम आहात, फक्त एक बाजू तुमची कमकुवत आहे. मी त्या आजोबाला विचारलं की ठीक आहे. त्या माणसाने सांगितलं की तुमच्याकडे पैसा कमी, समोरच्या पाठीकडे पैसा जास्त आहे. माझ्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झाला, आम्ही शेतकऱ्याची पोळवून जन्माला आमचा चुकीचं आहे का? आम्ही गोरगरिबाची पोळवून जन्माला आमची चूक आहे का? आम्ही सर्वसामान्यांच्या मदतीसाठी दवाखान्यापर्यंत ही आमची चूक आहे का? सरपंचांनी स्वतःच्या फॉर्च्युनरला आंदोलन बोलवणं ही चुकीची आहे का? हे तुम्हाला आम्हाला समजण्याची गोष्ट आहे की बाबा एखाद्या सर्वसामान्याचं पोरग ज्यावेळेस एखाद्या राजकारणाला, सत्ताधाऱ्याला धडक मारतंय त्यावेळेस त्याला दाबण्याचं काम केलं जातंय. मग तुम्हाला मला सर्वांना विनंती करायची आहे की सर्वसामान्याचं गोरगरिबाचं पोरग पंचायत समितीमध्ये गेलं पाहिजे, गोरगरिबाचं पोरग आमदार झालं पाहिजे. प्रत्येकच वेळेस या श्रीमंताने सगळी मक्तेदारी घेतलेली नाहीये. तुम्हाला आम्हासारखे सर्वसामान्यातला माणूस हा पंचायत समितीमध्ये गेला पाहिजे. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे माझी की येणाऱ्या 7 तारखेला सर्वांनी धनुष्यबाणावरचं बटन दाबावं व त्याचबरोबर आपण रात्री एक हाकेवरती येणारा माणूस आपल्यासोबत पाहिजे. रात्री 2 वाजू द्या, 3 वाजू द्या, 4 वाजू द्या, त्या टायमिंगला फोन सुरून आपल्या अडीअडचणीला येणारा एक माणूस आपल्यासोबत पाहिजे. एखाद्याचा आपल्या उमेदवाराचा हात वर आपण तेव्हा सांगितलं पाहिजे बाबा माझं काम आहे, हे काम आहे तू करून घे. ही माणुसकी या माणसामध्ये आहे, ही बरोबर सर्व उमेदवारामध्ये आहे. लक्षात घ्या, जर पैसे येण्याला निवडून दिलो तर आपल्याला गेल्यावरती थांबावं लागेल. समोरचा तुम्ही फोन करताल की माझं असंच काम आहे, तो समोरचा व्यक्ती तुम्हाला म्हणेल तू का मला असंच निवडून दिलं तर तुझ्या रात्री अपरात्री कामाला यायला. जर सर्वसामान्यांना आपण निवडून दिलो तर रात्री अपरात्री हा माणूस आपल्यासाठी उठून उभारेल याची शाश्वती तुम्हाला आम्हाला सर्वांना आहे. मी सर्वांना विनंती करतो व जाता जाता एवढं सांगतो, सर्व सत्ताधाऱ्याला व प्रस्थापितांना एवढं सांगतो की पुढची साथ करून ठेवा. हा पूर्णचा घाण्यावाद पंचायत समितीमध्ये येणाऱ्या 9 तारखेला धडकणार आहे. एवढंच या ठिकाणी राजकीयवरती बोलतो. तसेच दुर्बीनच्या वजन न करेगा, सत्ता के गलियारों से चप्पा चप्पा गुल जोड़ेगा, इनकलाब के नारों से, इनकलाब के नारों से. माझ्या भाषेला पूर्ण विराम देतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद विश्वजित. आता तुम्ही बोलल्याप्रमाणे जनशक्ती विरुद्ध जनशक्ती, पण
आपला जे उमेदवार आहे आदरणीय लोकनेते सिद्धारामजी मैत्री साहेबांच्या तालमीत तयार झालेला आहे आणि स्वर्गीय अजितदादाच्या मनामध्ये जे कार्यकर्त्याबद्दल प्रेम होतं तेच प्रेम आज व्यंकटदादाच्या मनामध्ये आहे. कारण की अजितदादा पण कायम सांगायचे आपण रडायचं नाही लढायचं. त्यामुळे व्यंकटदादाचा पण हाच नाव आहे. भले आपल्याकडे पैसा नसू दे, आपण रोज एकाकडनं पैसे मागून घेऊ, पण ही लढाई अर्ध्यावर सोडायचं नाही असं व्यंकटदादाचं मत आहे. त्यामुळं आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की रडणाऱ्या नाही तर लढणाऱ्या नेत्याचे कार्यकर्ते आहोत. व यानंतर श्री शाकीरभाई पटेल आपणास विनंती करतो की आपण आपल्या मनात व्यक्त करावं. ते काय ते तुमच्यासाठी आहे. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आई तुळजाभवानी यांच्या चरणी नतमस्तक होऊन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे त्यांच्या चरणी अभिवादन करून आज चपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून सुजाताताई बरमशेट्टी, कुरनूर गणातून व्यंकटदादा मोरे व चपळगाव गणातून अशफाकभाई अक्षापुरे यांच्या प्रचारावर निमित्त आज उपस्थित ह्या भागातले माजी सभापती सिद्धार्थजी गायकवाड, आमचे ज्येष्ठ नेते विश्वनाथजी बरमशेट्टी व जिल्हा परिषदचे माजी सदस्य पांडुरंग चव्हाण, आमचे चपळगावचे सरपंच सिद्धारामजी भंडारकोटे आणि चुंगीगावचे सरपंच मॅडम आहेत, पण आमच्या मोठ्या बंधूचं नाव घेतो राजासाहेब चव्हाण व कुरनूर गावचे डेप्युटी सरपंच अयुबभाई तांबोळी आणि चुंगीचे आमचे कळकोटे समस्त जमलेले व्यंकट मोरेवर प्रेम करणाऱ्या कुरनूर गावातील सर्व तमाम बंधू आणि सर्व प्रेम करणाऱ्या लाडक्या बहिणींनो, आज 7-8 दिवस झाला आज आम्ही बघतोय व्यंकट मोरे ह्या 8 गावामध्ये हा खिंड एकला लढत आहे. खरोखरच व्यंकटचं मनापासून अभिनंदन करावं वाटतं की कोणी न येत असताना सुद्धा व्यंकट स्वतः ही जनता गोळा करून या भागातल्या प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक माई माऊलींच्या पायाचा आशीर्वाद घेणं ही चेष्टेची गोष्ट नाही. कारण खिशात पैसा असला असता तर किती रुपयाचा त्या मताचा मोल लावला असता. 1000 रुपये 2000 रुपये तुम्हाला देतो आणि मतदान करा असं मला असता. पण व्यंकट मोरे तसं न करता तुमच्या मतदान अनमोल आहे आणि तुम्ही जे बटन दाबणार आहे त्या ह्या गावाचा नाही तर ह्या भागाचा विकास करण्यासाठी तुम्ही दाबणार आहे. काही लोक निवडून येतील जातील ते भाग वेगळा आहे, पण व्यंकटचं कार्य जेवढं सांगितलं त्या गावातलं जे काम आहे, आता आमच्या मित्रांनी सांगत होतं
की अँब्युलन्स स्वतःच्या फॉर्च्युनरची अँब्युलन्स बनवले. दवाखाना असू दे, एकदा मी उतरव मेत्रे साहेबांच्या गाडीत आणि मंगेश चिवटे हे एकनाथबाईचे पूर्ण वैद्यकीय काम बघतात. एका व्यक्तीचं सोलापूर मधून डिस्चार्ज भेटलाय की बाबा हा व्यक्ती राहणार नाही आणि काही करून तुम्ही घरी घेऊन जावा. तसल्या परिस्थितीत मुंबईला सुद्धा ते पेशंट घेऊन जायचं असेल तर 100% विमानातच घेऊन जावं लागलं असतं. पण व्यंकट मोरेची धाडस तुम्ही बघा. मला फोन केले, मेत्रे साहेबांना तुम्ही फोन दिला, मध्ये साहेब तुम्ही काही करा, मंगेश चिवटे साहेबांना फोन लावा, असाच आमचा एक माणूस विष पिलेला आहे, 100% जात आहे असं इथल्या दवाखान्यातला रिपोर्ट आहे. तरीही त्या माणसाचा उपचार आम्ही मुंबईला करू आणि वाचला तर ते नशीब आहे आणि सातू सय्यदाचा आशीर्वाद असेल तर 100% ते वाचेल. साहेब तुम्ही तेवढं फोन लावा. साहेबांनी इमिजिएटली फोन केला आणि मंगेश चिवटेला संपर्क साधला. व्यंकट मोरे स्वतःच्या फॉर्च्युनर मध्ये ठाण्यापर्यंत त्या व्यक्तीला घेऊन गेले आणि नशीब असा आहे, खरंच सातू सय्यदाचा आशीर्वाद आहे, तो व्यक्ती वाचला. ज्या यशोधरा हॉस्पिटल मधून बाहेर काढले होते ते व्यक्ती व्यंकट मोरे वाचला. ह्याच्यापेक्षा भाग्यवान उमेदवार तुम्हाला ह्या भागात भेटू शकत नाही, असला कार्यकर्ता तुम्हाला भेटू शकत नाही. हे सांगण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलाय की माझ्या व्यंकटला तुम्ही पैशात तुलू नका आणि निवडून द्या. समंदर को घमंड था कि मैं पूरी दुनिया को डुबा सकता हूं. समंदर को घमंड था पूरी मैं दुनिया को डुबा सकता हूं, पर तेल की एक छोटी सी बूंद ने उसके ऊपर तैरकर उसका गुरूर तोड़ दिया. तेल की एक छोटी सी बूंद ने उसके ऊपर तैरकर उसका गुरूर तोड़ दिया. आपकी औकात छोटी मत समझो वेंकट, आपकी औकात छोटी मत समझो वेंकट. अगर तुम्हारा हौसला तेल की बूंद के जैसा है तो मुसीबतों का समंदर भी तुम्हें डुबा नहीं सकता, डुबा नहीं सकता. जास्त काय बोलत नाही, बोलण्यासारखं भरपूर आहे. आम्हाला कोणावर टीका करायचं नाही. आम्ही आमच्या कामावर मत मागू, मेत्रे साहेबांनी केलेल्या विकासावर आम्ही मत मागू, एवढंच आम्ही बोलू, दुसरं काय बोलत नाही. आम्हाला बोलता भरपूर येत आहे, परंतु आज संकटाच्या काळामध्ये कोणावर टीका करून चालणार नाही. सर्वांना माझी एक विनंती आहे, आजपर्यंत तुम्ही साथ दिला, आता संपला प्रचाराचा विषय आणि उद्याचा एक दिवस आहे. काही लोक पैशाचं तडजोड करतील, पैशाला बळी न पडता व्यंकट आणि वरच्या सीटला भरण शेट्टी ताईला भरघोस मतदान करा आणि त्यांना जिल्हा परिषद मध्ये ताईला संधी द्या आणि व्यंकटला पंचायत समितीमध्ये संधी द्या. एवढंच बोलून माझे 2 शब्द तो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शाकीर भैया. तुम्हाला मी कोरोनाच्या वतीने एक शब्द देतो की असंख्य मावळे होते तरी पण थेट हे बाजीप्रभू एकटेच लढवत होते. त्याप्रमाणे कोण सोबत आले कोण ना आले किंवा असे काय अडचण मनात आणू नका. ज्या जिल्हा परिषद गटाचे खेळ व्यंकट मोरे बाजीप्रभू प्रमाणे लढवणार हा शब्द हा कोरोनाच्या वतीने आपल्याला देतो. यानंतर चपळगावचे सरपंच व आमचे मार्गदर्शक श्री भंडारकोटे सर आपणास विनंती करतो की आपण आपल्या मनाला व्यक्त करावं. ग्रामदैवत सातू सय्यद बाबांच्या चरणी वंदन करून आजच्या या
जिल्हा परिषद व पंचायत समितीची जाहीर सभेला उपस्थित असलेले तालुक्याचे माजी सभापती शेताजी गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंगजी चव्हाण आणि आपल्या जिल्हा परिषदेसाठी उभारलेले जिल्हा परिषद सदस्य सुजातावहिनी भरमशेट्टी, कुर्नूल गणातून पंचायत समितीसाठी उभारलेले माझे भाऊ बंधू मित्र व्यंकटजी मोरे, चपळगाव गणातून उभारलेले काजी गणमतचे सरपंच आसापुरे, विश्वनाथांना भरमशेट्टी, डेप्युटी सरपंच अभिजित तांबोली, कलकोटे, आताच भाषण केलेले बिराजदार बंधू, चुंगीचे सरपंच चव्हाणताई, आदरणीय सर्व व्यासपीठ व जमलेले माझ्या सर्व कुर्नूलकर व पंचकृषीतील आलेले बंधू व भगिनी, आज या पुढच्या सभेनिमित्त तिथे आम्ही उपस्थित आहोत. तुम्हाला आम्ही सांगण्यासाठी आलेलो आहोत आणि मागण्यासाठी सुद्धा आलेलो आहोत. आपले दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार किंवा जिल्हा परिषदचे सदस्य तुम्ही बघा, आज तुमच्या गणातले व्यंकटजी मोरे गेले पंचवार्षिक 5 वर्ष सरपंच पद भूषवले. पुन्हा आता तुम्हाला दुसऱ्यांदा सुद्धा संधी तुम्ही दिलेला आहात. त्याच प्रकारे आक्सापुरे अण्णांना सुद्धा 10 वर्ष काजी कळमूरचे सरपंच म्हणून त्यांनी काम केलेले आहेत. माझं सांगण्याचा हेतू असा आहे, हे दोघं अनुभवी, उच्च शिक्षित, सुशिक्षित, कामाचा मोठा दांडगा अनुभव, ज्याला काही माहित नाही अशा लोकांना जर उभा केलं तर ते माहित व्हायलाच 5 वर्षे लागतात. हे ऑलरेडी लोक, हे आमचे जे सध्या उमेदवार आहेत, गावचा कारभार कसा चालवावा ह्याचा पूर्णपणे त्यांना अभ्यास झालेला आहे. याच्यानंतर पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर गावासाठी काय काय करता येईल हे त्यांना पूर्णपणे माहित आहे. असे उमेदवार, तगडे उमेदवार मेत्रे साहेबांच्या कृपेनं तुम्हाला मिळालेले आहेत. सुजाता वहिनी सुद्धा सुशिक्षित आहेत. त्यांची इच्छा आहे धडपडण्याची, काम करण्याची जिद्द आहे त्यांच्यामध्ये. म्हणून आमचे तिन्ही उमेदवाराबद्दल कितीही जरी सांगितलं तर कमीच आहे. तुम्ही आजूबाजू आक्सापुरे अण्णाचा जर तुम्ही अभ्यास केला, काजी कणमूस मध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात. तरी तिथं इंग्लिश मिडियम शाळा काढलेल्या आहेत. आपल्या भागामध्ये गोरगरिबांचे मुलं इंग्लिश मिडियम न शिकता राहू नये, आपले बी मुलं पुढे जावं या उद्देशानं त्यांनी इंग्लिश मिडियम स्कूल, ITI शाळा याला सोडून गावामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुम्ही काजी कणमूस, खरंच सांगतो मी, तुम्ही कोणीतरी गेल्यानंतर बघून या. त्यांचं जर कॉन्क्रीट रस्ता, बंदिस्त गटार, लाईटीची सेवा, विशेष करून जिल्हा परिषद शाळा म्हणजे टोटल संगणक एक खास रूम बनवलेले आहे. तरी लहान मुलं सुद्धा संगणक चालवावं म्हणजे एवढं दूरदृष्टी असलेले आमचे उमेदवार. व्यंकट बद्दल तर सांगायचं झालं, मी सांगायची गरजच नाही तुम्हाला, कारण एक गरीब कुटुंबातला
होतकरू मुलगा तुमच्यासाठी रात्र दिवस तुम्ही कधी सुद्धा हाक मारा हाकेला आवाज देणारा माणूस असा तुमचे गावचे सरपंच तुम्हाला उमेदवारी म्हणून मिळाला, तुम्ही फार भाग्यवान आहात. त्यामुळं कार्यकर्ता नेता कसा असावा, नेत्याबद्दल मनामध्ये भीती नसावी. 10 वर्षापासून ते 50, 60, 70 वर्षापर्यंत कुठल्याही माणसाला त्या नेत्याबद्दल भीती नसावी, असा नेता असावा. आजकालच्या जमान्यामध्ये तुम्ही नेते कधी बघता, म्हणून तुमचं व्यंकट तुम्ही बघा त्यांचा स्वभाव कसा आहे. म्हणून मित्रांनो, एक मी काबल सांगत आहो आणि कार्यकर्ता कसा असावा. मी परवाच तुम्हाला एक थोडं सांगतो कार्यकर्ता कसा असावा. मी आणि उपसभापती सिद्धार्थजी गायकवाड साहेब सोलापूरहून चपळवाला निघालो होतो. वसंतच्या टोल नाक्यावर सकाळी 8, 8:15 वाजता सिद्धार्थजी साहेब म्हणले आपण नाश्ता तरी करून जाऊ, मला गोळ्या घ्यायचे. ठीक आहे, आपण ते गॅलेक्सीच्या हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी बसलो. बारामतीची गाडी एक कुटुंब सहित आमच्या टेबल लावून त्यांनी सुद्धा नाश्ता करत होते. 8:45 झाले होते. आम्ही इकडे नाश्ता करत होतो, त्यांनी सुद्धा तिकडे नाश्ता करत होते. अचानकच तो माणूस, अरे बापरे घात झाला, तो उठला त्याच्या तिथून. आम्ही एकदम घाबरलो, काय झालं काय झालं. म्हणले आमचे दादा गेले. मग आम्हाला हे झालं, आम्ही ते बारामतीचा माणूस, सर्वात पहिली बातमी आम्हाला दोघांना कळाली. विचार करा, सर्वच्या सर्व कुटुंब त्या टेबलावर नाश्ता जसाच्या तसं ठेवले, बाहेर उठून बाहेर आले. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघाले होते. त्यांनी दर्शन तिथे थांबवला. तो गाडी बारामतीच्या दिशेनं पुन्हा परत गेली. म्हणजे देवापेक्षा अजितदादा पवार साहेब त्यांना श्रेष्ठ होते. म्हणजे कार्यकर्ता कसा असावा, नेता कसा असावा, याचं एक उदाहरण तुम्हाला सांगितलं. त्या पद्धतीचा आमचा व्यंकटदादा मोरे आहे, हे तुम्हाला सांगण्यासाठी मी इथं उभा आहे. म्हणून संधी घालू नका. पैसा येतो जातो, पैशानं सर्व काही होत नसतंय. आता आम्ही या प्रचार तुमच्या याच्या दौऱ्यामध्ये होतो, सर्वात लास्ट होतो मी. काही माझ्या लहान मुली बहिणी एवढं याच्यानं तळमळीनं तरी ओळख होते. प्रत्येक तरुणामध्ये एवढा उत्साह होता. व्यंकट, तुम्ही जीवनामध्ये काही कमवलं नाही, हेच तुम्ही कमवला आणि तुमचा विजय निश्चित आहे. या भागामध्ये तुम्ही मनात शंका सुद्धा आणू नका. विजयी सभेला आम्हाला निश्चित बोलवा, एवढंच या प्रसंगी सांगून मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सिद्धू अण्णा. तुम्ही दुपारी प्रचारात व्यस्त होता, त्यावेळेस आमच्या गावात एक न्यूज चॅनलची टीम आली होती. ते टीम आल्यावर मी आणि विश्वजित बिरादर दोघेच उपस्थित होतो. त्यांनी विचारत होते, या चिपळगाव जिल्हा परिषद गटात हवा कुणाची. त्या पत्रकार बंधू भगिनींना मी या जाहीर सभेतून सांगतो, दुपारची हवा, आताच वादळ बघण्यासाठी तुम्ही उपस्थित नाहीत, एवढीच खंत व्यक्त करतो. कारण की दुपारी तुम्ही हवा विचारत होता, आता जे वादळ आहे हे 9 तारखेला घोंगावून चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. एवढाच शब्द मी कुरुकरांच्या वतीने आपणास देतो. व यानंतर अनाथाचे नाथ एकनाथ उर्फ राजाभाऊ चव्हाण यांनी आपलं मनाला व्यक्त करा असे विनंती करतो. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या या प्रचार सभेसाठी या ठिकाणी उपस्थित उमेदवार सुजाताताई अशफाकभाई व तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते व्यंकटदादा यांची आज ही
जाहीर प्रचार सभा इथं आहे. त्यानिमित्तानं व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, चपळगावचे सरपंच शाकीरबाई, विश्वनाथ अण्णा, सिद्धार्थ गायकवाडजी, तसेच आमचे पांडुरंग काका, आयुबभाई आणि इथं व्यंकटदादावर प्रेम करणारे सर्व माता आणि भगिनींनो, गेल्या 15 दिवसापूर्वी निवडणुकीचा प्रोग्राम डिक्लेअर झाला. त्यावेळेस मी आणि व्यंकटदादा एका गाडीतून प्रवास करत होतो. प्रवास करत असताना व्यंकटदादांना एक फोन आला. फडणवीसचा आवाज होता काय मला काय कळलं नाही. व्यंकटदादांना फोन आला, म्हणाले, व्यंकटदादा नमस्कार, आम्हाला तुमच्याकडून ऑफर आहे. व्यंकटदादाचा इकडून आवाज गेला, ऑफरसाठी धन्यवाद. रक्तात आणि हृदयात शिवसेना आहे. व्यंकटदादासाठी कार्य करणारे मावळे कसे आहेत त्याचं एक उदाहरण देताना तुम्हाला सांगतो. बाबासाहेब पाटील इथे या मित्राचं परवा दिवशी लग्न आहे. विचार करा, परवा दिवशी लग्न आहे, उद्या हळदी आहे. पण त्यांना माहित आहे आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग आधी लगीन कोंडाण्याचं मग रायवाचं. आताच्या जगात सगळं मिळतंय, आई बाप आणि इमानदार कार्यकर्ता मिळणं फार अवघड आहे. तुमचं आमचं नशीब आहे. स्वतःचा जीव तळ हातावर घेऊन फिरताना मी व्यंकटदादाला पाहिलंय. या गावातील जवळजवळ 18 ते 19 पेशंट कोरोना पॉझिटिव्ह निघालेले. त्यांनी मी स्वतः 45 पेशंट जवळजवळ चुंगी आणि कुर्नूल परिसरातील आम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आम्ही नेऊन ऍडमिट केलेले आहेत. त्यात माझं नशीब चांगलं, मला कोरोना झाला नाही. मी व्यंकटदादांना म्हणायचो, दादा मास्क तरी लावा. अहो आपला जीव प्यारा आहे, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, तुम्ही मास्क तरी लावा. व्यंकटदादा म्हणायचे, या हजारोंचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, माझं एक केस वाकडं होणार नाही. आपण निश्चिंत असं समाजासाठी लढत जाऊ. एवढा सच्च्या दिलानं समाजासाठी काम करणारं नेतृत्व तुम्हाला आम्हाला लाभलं. गेली 10-12 दिवस रात्र 5 मिनिट मी इथं बसलो तर माझ्या पायाला मुंग्या आल्या. 117 किलो वजनाचा माझा मित्र 10,000 लोकांच्या डोक्यावर स्वतःचं मस्तक ठेवून तुमचा आशीर्वाद घेतो. खरंच तुम्हाला सांगतो, आज इथं शंकर मालक येणार होते, अमोल शिंदे येणार होते, त्यांच्या प्रचार सभा चालू आहेत, त्यांना यायला वेळ झाला नाही. व्यंकटदादा, मी विचारात पडलो. अहो दादा म्हणलं कसं, नेते तर आले नाही. अहो म्हणले आपण काय कमी आहे का, आपण घुमू सभा. आज तुम्हाला सांगतो, कसल्याही परिस्थितीत लढणं हा आमचा स्वभाव आहे. कसलीही परिस्थिती असू द्या, खिशात पैसा असू द्या नसू द्या, दररोज कोणाला तरी 2,000 मागितल्याशिवाय आमचा दिवस उजळत नाही. पण गेली 10-12 दिवस झालं 10-12 गाड्यांचा ताफा आणि तुमच्यासारखे इमानदार मावळे, या कुर्नूलच्या मावळ्यांना माझं नतमस्तक होऊन वंदन आहे तुम्हाला. तुमच्यासारखे मावळे आम्हाला लाभले म्हणून ही लढाई आमच्यासाठी सोयीस्कर झाली. तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. अहो जीवाचे आकांतानं मोटरसायकल रॅली असू द्या, 4 व्हीलरची रॅली असू द्या, प्रचार सभा असू द्या, रॅली असू द्या, जीव तोडून हे कार्यकर्ते 10-12 दिवस झालं. आजपर्यंत एकाही कार्यकर्त्यांना मी, संध्याकाळची वेळ आहे, खोटं बोलणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो, 10 रुपये आम्ही कुणाला दिले नाही. 10 रुपये ही ताकद इमानदारीत आहे. या मावळ्यांना बघून आज लक्षात येतं. आज एवढा आनंद होतोय. परिणाम काय असतील ते असतील, पण आम्ही स्वाभिमानानं तुमच्यासाठी लढत आहोत. व्यंकटदादा सारखा कार्यकर्ता तुम्हाला आम्हाला मिळालाय हे खरंच आपलं अहोभाग्य आहे. कारण कोट्यावधीची सुटकेस लाताडून त्यांनी तुमच्या सेवेचा मार्ग निवडलाय. आता आपलं काम राहिलंय, आपण काय करायचंय. हे 3 उमेदवार दिसतात ना, हे अतिशय सज्जन माणसं आहेत. अशफाक भाईंचं बी करावं तेवढं कौतुक कमी आहे, सुजाताताईचा आमचा परिचय कमी आहे, पण विश्वनाथ अण्णाच्या माध्यमातून, काशीनाथ अण्णाच्या माध्यमातून त्यांनी मोठी समाजसेवा या भागात उभा केलेली आहे. असे उमेदवार खरंच या शिवसेनेचं करावं तेवढं कौतुक आहे.
त्यांनी एका रिक्षावाल्याला मुख्यमंत्री बनवलं, त्यांनी एक सायकल पंक्चर काढणाऱ्याला मुख्यमंत्री बनवलं, सायकल चोराला पण बनवलं. खरंच सांगतो तुम्हाला, एवढं निष्ठेत आणि प्रामाणिकपणात एवढी ताकद आहे. व्यंकट दादांनी स्वतःची निष्ठा विकली नाही, स्वतःचं इमान विकलं नाही. त्यांनी सगळ्या ऑफर लाथाडून त्यांनी आपल्या सेवेचा, तुमच्या मदतीचा मार्ग निवडलाय. आपण येते 2 रात्र आतापर्यंत वातावरण एवढं चांगलं आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक समाजातील, प्रत्येक पक्षातील माणूस एकच म्हणत आहे, व्यंकट दादाची बरोबरी होऊ शकत नाही. कारण गेली 10 वर्ष झालं मी व्यंकट दादांसोबत फिरतोय. आजच तुम्ही आमच्या गावी आलात आणि आम्हाला मत मागतात असं नाही दादा. गेली 5 वर्ष झालं तुम्ही आमच्या संपर्कात आहात. तुम्ही आमच्या अडीअडचणीला धावून येतात. आम्हाला काही समस्या आल्या तर तुम्ही आमच्या सोबत आहात. त्यामुळं आम्ही व्यंकट दादा सारखा परिचित उमेदवार यावेळेस निवडणार आहे. ह्या उमेदवारासाठी सगळ्यांनी एक खूणगाठ बांधलेली आहे मनात आणि आपला विजय निश्चित आहे. 2 दिवस राहिलेत मतदानाला. उद्याचा 1 दिवस, परवा दिवशी तर मतदान आहे. आता कत्तल की रात चालू होणार आहे आणि मला वाटत नाही की आपला लोक स्वाभिमान विकतील आणि व्यंकटदादा सारख्या कार्यकर्त्याला गमावतील. तुम्ही किती बी मोजा दाम, तुम्हाला व्यंकट मोरे फोडणार घाम, हे तुम्हाला येत्या 9 तारखेला कळेल. एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि माझं लांबलेलं भाषण वाढवतो. आमच्या या 3 उमेदवारांना सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती करतो, भरघोस मतांनी विजयी करा. धनुष्यबाणाच्या चिन्हापुढचं बटन दाबा आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याची काय ताकद असते ती महाराष्ट्राला कळू द्या. अमोल बापू शिंदेचा विषय सांगतो तुम्हाला. इथं 85 का 87 नगरसेवक भाजपाचे निवडून आले. कुणाला कौतुक वाटलं नाही. एक अमोल शिंदेच्या निकालाची वाट अख्खा सोलापूर जिल्हा नव्हे अख्खा महाराष्ट्र देव पाण्यात ठेवून पाहत होता. तशीच संधी 11 निकाल एका बाजूला असतील आणि 12व्या पंचायत समितीचा निकाल अक्कलकोटची अख्खी जनता देव पाण्यात ठेवून वाट बघत आहे आणि निकाल आणि गुलाल आपलाच असणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्या गावचे विद्यमान सरपंच व भावी पंचायत समिती सदस्य आदरणीय व्यंकटदादा मोरे आपणास विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. त्याआधी सर्वांना सांगतो की आपलं चिन्ह किती बी ताण आणि धनुष्यबाण हे लक्षात ठेवूनच मतदानाला जावे अशी सर्वांना विनंती करतो. हे आता बंद करा सांगा. हे आता लावू नको. कशाला लावलं बरं ते. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित अक्कलकोट तालुक्याचे माजी उपसभापती आदरणीय सिद्धार्थजी गायकवाड साहेब, आमचे चप्पळगाव जिल्हा परिषदचे उमेदवार आदरणीय सुजाताजी भरमशेट्टी, चप्पळगाव पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार आमचे मोठे बंधू आदरणीय अशफाक भाई आपसापुळे,
चप्पळगावचे सरपंच आदरणीय आमचे नेते आदरणीय सीतारामजी भांडारकोटे साहेब, तसंच चप्पळगावचे माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय पांडुरंग चव्हाण, आमचे सहकारी मित्र आमचे भाऊजी आदरणीय राजाभाऊ चव्हाण, आमचे भागाचे नेते आदरणीय विश्वनाथ मालक भरमशेट्टी, आमचे मित्र शाकीर पटेल साहेब, चुंगीचे युवक नेते स्वामीरावजी करकोटे, आमच्या भगिनी आदरणीय चुंगीच्या सरपंच सारिकाताई चव्हाण, आमचे युवक नेते आमचे बंधू आदरणीय विश्वजित बेळेघरादार, आमच्या गावचे डेप्युटी सरपंच आदरणीय आयुबजी तांबोळे, आमच्या गावचे ग्रामपंचायत सदस्य आमच्या जीवाला जीव देणारे लक्ष्मणरावजी शिंटे व या व्यासपीठावर उपस्थित सर्वच नेते, पुढे उपस्थित असलेले आमच्या माता भगिनी, उपस्थित असलेले शिवसैनिक, आमच्या परिवारावर आमच्यावर स्वर्गीय अंकुश मोरेवर श्रीमंत मोरेवर प्रेम करणारी जनता, जास्त वेळ घेणार नाही कारण नेहमी उमेदवारांना कमी बोला असं म्हणतात, कारण मी उमेदवार या नात्यानं कमी बोलणार आहे पण काम चांगलं करणार आहे. या तालुक्याच्या राजकारणामध्ये आमचे नेते आदरणीय सीतारामजी मेत्रे साहेबांनी ज्या दिवशी आरक्षण जाहीर झालं त्या दिवशी मी लातूरच्या हॉस्पिटलमध्ये होतो आणि मेत्रे साहेबांनी मला फोन केले की प्रथमतः तुझं अभिनंदन. मला पण प्रश्न पडला कशासाठी, तर पंचायत समितीची उमेदवारी तुझ्यासाठी. मला त्या नेत्याचं करावं तितकं कौतुक कमी आहे. सीतारामजी मेत्रे साहेबांनी मला उमेदवारी देत असताना 8 गावामध्ये सर्व मेत्रे साहेबांवर प्रेम करणारे सर्व त्यांचे कार्यकर्ते आहेत. पण सीतारामजी मेत्रे साहेबांच्या राजकीय वाटचालीमध्ये आम्ही काम करत असताना मेत्रे साहेबांनी आम्हाला जे शब्द दिले ते शब्द पाळले. आणि शब्द देत असताना आता प्रत्येक गावामध्ये प्रत्येक पार्टीमध्ये तुम्ही बघत आहात, जर भारतीय जनता पार्टीचा जर विचार केला एका गावामध्ये 4-4 उमेदवार इच्छुक होते, पण असा माझा एक नेता आहे सीताराम मेत्रे की मला एकट्यालाच फॉर्म भरायला सांगितलेला. मेत्रे साहेबांच्या विचारानं, मेत्रे साहेबांच्या आशीर्वादानं मी एकट्यानेच उमेदवारी दाखल केली. आणि उमेदवारी दाखल करत असताना आत्ताच आमच्या नेत्यांनी सांगितलं की पैशाचं वारेमाप उधळण या भागामध्ये होणार आहे, या गावामध्ये होणार आहे. पण मला खात्री आहे माझ्या जीवाला जीव देणारा इथं कार्यकर्ता आहे, माझ्या जीवाला जीव देणारा वडीलधारी व्यक्ती आहे, माझ्या जीवाला जीव देणारा इथं आई बहीण माता भगिनी आहे की कुठलेही जरी पैसे आले तर ते पैसे नाकारून व्यंकट मोरेच्या पाठीवर आशीर्वादाची थाप मारल्याशिवाय ही माता भगिनी जनता कधीच स्वस्थ बसणार नाही. कारण राज साहेबांनी सांगताना थोडक्यात त्या मुद्द्याला हात घातले आणि माघार आली की मी गाडीत होतो, गाडीत एका नेत्याचा मला फोन आला की कशासाठी तुम्ही लढताय, तुमच्याकडे पैसे नाहीत, तुमच्या पक्षातून तुम्ही एकटेच उमेदवारी दाखल केला, तुम्ही माघार घ्या, तुम्हाला 1 कोटी रुपये देतो. हे सातू सैदाची शपथ घेऊन सांगतो, मी खोटं बोलणारा कार्यकर्ता नाही. त्यावेळेला मी 5 मिनिट स्तब्ध राहिलो, माझ्या घरी आलो आणि माझ्या भावांसाठी बोलवलं, भावाला बोलवलं, माझ्या आईला बोलवलं, माझ्या चुलतीला बोलवलं, स्वर्गीय अंकुश मोरेच्या धर्मपत्नीला. त्यावेळेला आमच्या घरात चर्चा झाली. त्यावेळेला माझ्या आईनं आणि माझ्या चुलतीने मला सांगितलं की युकू नको, लढ. मी लढणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही ज्या दिवशी भागामध्ये माझ्या विरोधात प्रचार करताय, प्रचार काय करताय, व्यंकट मोरेला कर्ज आहे, मर्द आहे म्हणून कर्ज आहे. कुणाचं लग्न असू दे, मयत असू दे, पोलीस स्टेशनचं काम असू दे, कोर्टाचं काम असू दे, हॉस्पिटलचं काम असू दे, व्यंकट मोरे आणि माझ्या जीवाला जीव देणारे कार्यकर्ते त्या आरोग्यासाठी, त्या लोकांसाठी, त्या गोरगरीब जनतेसाठी धावलेला मी कार्यकर्ता.
त्यासाठी ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक आहे. व्यंकट मोरेला पैशात कधीच जोखू नका. व्यंकट मोरे ही व्यक्ती, व्यंकट मोरे हे हत्यार तुम्हाला कधीच आवरणार नाही, हे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. कारण मी ज्या वेळेला भागामध्ये प्रचाराच्या दौऱ्याच्या निमित्तानं आमच्या माय माऊलीचा आशीर्वाद घेत फिरत होतो, त्यावेळेला त्या माऊलीनं आम्हाला सांगितलं, काळजी करू नको बाळा, विजय तुझाच आहे. जर गावामध्ये काय काय बैठकी झाल्या, त्या बैठकीमध्ये सांगितलं गेलं व्यंकट मोरे असा, व्यंकट मोरे तसा, व्यंकट मोरे काम केलं नाही. मी जर काम केलं नसतो, या गावच्या जनतेने मला एकदा सरपंच केलं, दुसऱ्यांदा कशाला केलं असतं? या गावाच्या विकासासाठी 2.5-3 कोटीचा पाणी पुरवठ्यासाठी निधी आणून आमच्या माता भगिनीच्या डोक्यावरचा हंडा कमी करण्याचं भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालं. याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद मला कुठलाच नाही. दवाखान्याचं काम असू दे, कोर्टाचं काम असू दे, उसाच्या बिलाचा प्रश्न असू दे, कुठे जाईल तिथं लात मारेल तिथं पाणी काढण्याची ताकद, धमक तुम्ही दिल्यामुळं आज हे व्यंकट मोरे जिवंत आहे. त्यासाठी जिथं संकट तिथं व्यंकट, एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या वतीनं तुम्हाला सांगतो. आणि लक्ष्मीचं दर्शन आज उद्या काल पण झालंय गावात, दर्शन सगळ्यांनी घ्या, अजिबात नाकारू नका. ज्या वेळेला बटन धनुष्यबाणाचं पेटी समोर येतंय त्यावेळेला तुम्ही आठवा, हे व्यंकट मोरे मुंबईपर्यंत दवाखान्यासाठी माझ्यासाठी आला होता, हे व्यंकट मोरे हॉस्पिटलमध्ये झोपला होता, हे व्यंकट मोरे स्टँड मध्ये झोपला होता. हे विचार जर तुम्ही आठवलं, असे कितीही जर बहादर एकत्रित झाले तर माझं काही होऊ शकणार नाही. माझा विजय निश्चित आहे, एवढ्या आजच्या कार्यक्रमाच्या वतीनं तुम्हाला मी सांगतो. आम्ही लढणारे कार्यकर्ते आहे, भरणशक्ती ताई असू दे, अशफाक भैया अक्सापुरे साहेब असू दे, आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले कार्यकर्ते नाही, आम्ही लढणारे कार्यकर्ते आहे. त्यासाठी गावातल्या कट्ट्यावर, गावातल्या गल्लीमध्ये, गावातल्या गोळामध्ये काय चाललंय आणि त्यांची समस्या काय आहे हे मिटवण्यासाठी आम्हाला चांगला अनुभव आहे. उमेदवाराची जर तुलना केली, माझं वजन 117 आहे. मी झुकतो लोकांना, त्यांच्या पायावर डोकं टेकवतो. म्हणून आज ही जनता 1 रुपया न देता ही जनता माझ्या सोबत आहे. कारण ह्या कार्यकर्त्याचं, इथं बसलेल्या माऊलीचं मी कधीच उपकार फेडू शकणार नाही. कारण आज गेली 10 दिवस 1 रुपया खर्च न करता स्वतःच्या खिशातले पैसे घेऊन, स्वतःच्या खिशातले पैसे खर्चून हे माऊली, हे युवक आणि वडीलधारी माणसं मला आधार देण्याचं काम केलंय. त्यासाठी जीवात जीवन अशापर्यंत मी कुर्नूरच्या जनतेसोबत आहे आणि कुर्नूर पंचायत समितीमध्ये 8 गावाच्या जनतेसोबत आहे. हे आजच्या कार्यक्रमाच्या वतीनं तुम्हाला मी सांगतो. गावामध्ये 10 वर्ष काम करत असताना 200-250 आम्ही घरकुल दिले, 1ही रुपया कुणाकडनं घेतलं नाही. जर रुपये घेतलं पण जर वर्ण शिट्टी आली किंवा आवाज आला तर मत मागत नाही. शेततळे दिले, 1 रुपया कुणाकडून घेतला नाही. विहिरी दिले, 1 रुपया कुणाकडून घेतला नाही. जर पैसे घेतला असतो तर मी आज हे फॉर्च्युनर सोडा लॅम्प क्लोजर मध्ये फिरलो असतो. पण पैसा माझ्यासाठी महत्वाचा नाही, ही जनता माझ्यासाठी महत्वाची आहे. त्यासाठी तुम्हाला पाया पडून कळकळीची विनंती आहे. कारण मी जास्त बोलणार नाही आणि कुणावर टीका टिप्पणी करणार नाही. कारण मी उमेदवार आहे, मी तुमच्या समोर झुकलंच पाहिजे, तुमचा आशीर्वाद घेतलाच पाहिजे. त्यासाठी कोण कुठे जाऊन बोलतंय, कोण कुठे जाऊन करतंय, मला त्याच्याशी देणं घेणं नाही. माणूस कामाचा आहे एवढं लक्षात ठेवा. आणि येणाऱ्या 7 तारखेला धनुष्यबाण आमचं चिन्ह आहे. सुजाताताई भरमशेट्टी जिल्हा परिषदला थांबले, पेटी 1 आहे, त्यांचं जिल्हा परिषदचं मतदान हे वर आहे आणि मी पंचायत समितीला खाली थांबलो. त्याच पेटीमध्ये आमचं धनुष्यबाण खाली आहे. त्या धनुष्यबाणाचं बटन दाबा आणि तुमची सेवा करण्याची संधी मला द्या. राजसाहेबांनी सांगितलं
की 45 कोरोना पेशंट म्हणून ऍडमिट करणारे आम्ही दोघं आहोत, पण 46वा पेशंट मी होतो, तुम्ही सांगितलं नाही. 46वा पेशंट मी होतो, कारण मला ह्या लोकात मला एखाद्या महाराजांनी गुरुनी सांगितलं होतं, विचारलं होतं तुला काय पाहिजे. मी त्या गुरुंना एवढं सांगितलं की मी लोकात राहिले पाहिजे आणि लोक माझ्यासोबत राहिले पाहिजे, मला पैसा अडका काही नको. म्हणून माझ्या खिशात 1 रुपया नसताना आज एवढी मोठी यंत्रणा प्रचाराची, आमदाराच्या देखील माझ्या एवढ्या गाड्या नाहीत, तेवढ्या गाड्या माझ्यासारख्या फाटक्या माणसासोबत आहेत. हेच माझा विजय आहे. त्यासाठी कसलंही जर संकट आलं तर त्या संकटाला धावण्याची ताकद धमक माझ्या सोबत आहे. मी तुमच्या सोबत आहे. कुठलंही काम असू दे, विजय असू दे, पराजय असू दे, पण तुमच्या सोबत कायम स्वरूपी आहे मी. त्यासाठी आपण शांत बुद्धीने विचार करा. लक्ष्मी दर्शन सोडू नका. 4 मताचे असले तर अजून माझ्या घरात 2 मत म्हणून त्याला सांगा, पण लक्ष्मी दर्शन घ्या. त्यासाठी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, पाया पडून हात जोडून विनंती आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या पोराला आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या सुनेला, सर्वसामान्य कुटुंबातल्या नेत्याला जिल्हा परिषद मध्ये आणि पंचायत समितीमध्ये पाठवा. या भागाचा विकास कसा होत नाही ते आम्ही बघू. मोटेड असू दे, कुरनूर असू दे, चुंगी असू दे, सुलतानपूर असू दे, किनी असू दे, किनेवाडी असू दे, काजी क्रमस असू दे किंवा पलीकडला मतदारसंघ असू दे, आम्हाला लोक पक्षाचा बाण ओलांडून मतदान करणार आहेत. त्यासाठी त्या लोकांना देखील आमचा सलाम आहे. काँग्रेस पक्ष असू दे, शिवसेना असू दे, राष्ट्रवादी असू दे, भाजप असू दे, हे जे लोक आता मोठे मोठे बडाई मारत फिरतात ना, आमचा भाजप असा आहे, आमचा भाजप तसा आहे, तुमचा भाजप काय केलंय आणि निष्ठावंताला काय न्याय दिलाय, हे तुम्ही त्या भाजपच्या नेत्याला विचारा. ज्यांनी या गावामध्ये भाजप बनवलं त्या नेत्याला उमेदवार तुम्ही दिले नाही. ज्या अमर पाटलाने या गावामध्ये, अमर भाऊ पाटलांनी या गावामध्ये भाजप ओढण्याचं काम केलं, राहुलदादा काळेंनी भाजप ओढण्याचं काम केलं, अशा निष्ठावंताला लावून तुम्ही उमेदवारी एका घराणेशाहीमध्ये जर दिलात तर या गावातली जनता निष्ठावंताचा तडका, निष्ठावंताचा हाबडा कसा आहे हे पेटीत दाखवल्याशिवाय राहणार नाही. अवरोधाच्या कार्यक्रमाच्या वतीनं सांगतो, परत एकदा सांगतो, व्यंकट मोरे हा व्यक्ती जातीपातीचं राजकारण करणारा नाही. मागा पण सांगितलंय, आता पण सांगतो, पुढे पण सांगतो, माझ्याकडे जो व्यक्ती येईल तो माझ्या कुटुंबातला समजून त्या व्यक्तीचं काम करेन. एवढंच विनंती करतो. वाढलेलं भाषण थांबवतो. पाया पडून कळकळीची विनंती आहे की आजची रात्र आणि उद्याची रात्र माझ्यासाठी जागा, पुढचे 5 वर्ष मी तुमच्यासाठी जागाला तयार आहे. एवढंच वचन आजच्या कार्यक्रमाच्या वतीने देतो आणि माझं वाढलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवसेना, जय सद्गुरू. धन्यवाद. आलेल्या सभेला आलेल्या सर्व ग्रामस्थांचे मतदारबंधूंचा मी व्यंकटराव मोरे मित्र मंडळाच्या वतीने जाहीर आभार मानतो. कार्यक्रमाची गडबड होण्यासाठी चाललेली होती. बळणपूरला कॉर्नर सभा असल्यामुळे कार्यक्रमाला सर्व नेते मिळून आहेत. बाकीच्या सगळ्यांनी जेवण करून सगळ्यांनी आपल्या घरी जावे, जेवणाची व्यवस्था केलेली आहे. नारायण चित्ते मोरे यांच्या मनात जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांना हा जोडून विनंती की आपण सर्वांनी जेवणाचा लाभ घ्यावा. सर्वांना कळकळीची विनंती की नारायण चित्ते मोरे यांच्या मनात जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नका. आपणास कळकळीची विनंती आहे. एक नंबर जेवण करा मला.